ही कथा आहे एका साध्या ग्रामीण स्त्रीची, शारदाची. समाजाच्या विरोधात जाऊन तिने आपल्या मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग निवडला. ही कथा प्रत्येक स्त्री आणि मुलीला आत्मविश्वास देणारी आहे. त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही. एका छोट्याशा खेडेगावात एक कुटुंब राहत होतं. परिस्थिती अत्यंत हालाकीची. घरात कमावणारे फक्त 2 आणि खर्च करणारे अनेक. घरात आजारी व्यक्ती, औषधांचा खर्च, लहान मुलांचे पालनपोषण आणि त्यात समाजाची संकुचित विचारसरणी. त्या गावात एकच नियम होता, मुली शिकून काय करणार. मुलींसाठी शिक्षण नव्हतं, त्यांच्यासाठी फक्त चूल आणि मूल हे ठरलेलं होतं. या घरात एक स्त्री होती. तिचं नाव शारदा. 45 ते 50च्या आसपास तिचं वय असावं. ती दिवसभर राबायची, पण तिच्या मनात एक ज्वाला पेटलेली होती. तिला वाटायचं, माझ्या वाट्याला आलेलं दुःख माझ्या मुलींच्या आयुष्यात नको. पण तीही एक स्त्रीच होती. घरात पुरुषाचं वर्चस्व, त्यांचं म्हणणंच अंतिम असायचं. एक दिवस शेतात काम करत असताना एक व्यक्ती गावाबद्दल माहिती विचारत शारदाकडे येतो. तो सांगतो, मी गावात मुलींसाठी शिक्षणाची चळवळ सुरू करणार आहे. शारदाच्या मनात आशेचा किरण चमकतो. पण दुसऱ्या बाजूला समाजाचा विरोध, परंपरेची भीती. तिला वाटत होती. त्या रात्री शारदाला झोप लागली नाही. रात्रभर विचार करून शेवटी शारदाने एक निर्णय घेतला. काय होईल ते होऊ दे, पण माझ्या मुलींना मी शिक्षण देणारच. दुसऱ्या दिवशी ती बदललेली होती. आज ती प्रत्येक गोष्टीला हो म्हणणारी नव्हती. आज ती ठामपणे म्हणाली, मुली शिकतील तर घर सुधारेल. घरात विरोध झाला, राग आला, दडपण आलं, पण शारदा आता मनाने कणखर झाली होती. तिला समजलं होतं, मुलींना शिक्षण द्यायचं असेल तर आधी स्वतः शिकायला हवं. ती स्वतः शिक्षणाच्या प्रवाहात आली आणि आपल्या कुटुंबालाही ते पटवून दिलं. याचाच अर्थ स्त्री ही कमजोर नाही, ती शक्ती आहे. आत्मविश्वास हेच तिचं खरं शिक्षण आहे. जर एक स्त्री ठरवते तर ती संपूर्ण पिढी बदलू शकते. तात्पर्य, स्वतःला स्त्री म्हणून कमी कधीच समजू नका. स्वतःला तयार करा आणि मग जग तुमच्यासमोर झुकल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ.